बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करण्यासाठी येत असताना प्रशांत आंबी यांना चिखली पोलिसांनी डिटेन केलंय। नेमकं त्या ठिकाणी काय प्रकार घडला आणि पोलिसांनी कशा पद्धतीनं आंदोलकांना अटक केली त्याची दृश्य पाहूयात। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी लोणार तालुका प्रतिनिधी शिलवंत इंगळे। ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा। माओ चव्हाण पुण्यावरून येत आलेलो आहे। सगळ्यात महत्वाचं एकेरी उल्लेख एकेरी उल्लेख कुणी केलाय? संजय गायकवाडने त्या कॉल मध्ये 2 वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला। शिवाजी तुझ्या मायचा नवरा होता का? हा काय दुहेरी उल्लेख आहे का तिहेरी म्हणायचं? ही भाषा आहे आमदाराची? तुझ्या आईवर आणि पत्नीवर बलात्कार करीन, त्यांच्या गुप्तांगामध्ये तलवार घालीन, ही भाषा आहे त्या आमदाराची? अरे एकीकडे लाडकी बहीण म्हणतो आणि दुसरीकडे बलात्काराच्या धमक्या देतो। हरामखोरा, तुझ्यात एवढं दम आहे तर त्या प्रशांत आंबीला सोड नाही तर पोलिसांनी नांग्या टाकल्यात का? बीजेपी RSS समोर दोघी बसा दोघी पण। आम्हाला कोणत्याही पद्धतीची डिटेनची नोटीस न देता पोलीस आम्हाला इथून जाऊ देत नाहीये। 22 तारखेला मला कॉल आला होता आमदार संजय गायकवाडांचा, तेव्हापासून पोलिसांनी फक्त त्रास द्यायचं काम केलेलं आहे। 22 तारखेला मी तक्रार द्यायला गेलो, त्यावेळेला राजारामपुरी पोलीस स्टेशनला आम्ही कॉल रेकॉर्डिंग वगैरे दिलं। 23 तारखेला अर्ज दिला, अर्ज दिल्यानंतर त्यांनी FIR दाखल केली नाही। त्याच्यानंतर आम्ही 24 तारखेला गेलो, त्यावेळेला सुद्धा फक्त अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे कलम ते टाकत होते आमदार संजय गायकवाडांच्यावर। त्यामुळे आम्ही त्यावेळेला कोणत्याही पद्धतीची मी तक्रार न देता मी तिथून निघालो। पोलिसांनी माझी जबाबावर फिर्यादी म्हणून जो हे असतो त्याच्यावर कोणतीही सही न घेता त्यांच्यावर NC एकदम सौम्य गुन्हे कलम त्यांच्यावर टाकून परस्पर मला विश्वासात न घेता गुन्हा दाखल केला। त्याच्यानंतर आम्ही SP साहेबांना भेटलो, तिथं सुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही। नंतर काल आम्ही गृहमंत्र्यांचा पुतळा जाळायचं जाहीर केलं, तेही संविधानिक मार्गानं। काल ह्या सगळ्या गोष्टीचे व्हिडिओ अवेलेबल आहेत। अत्यंत क्रूर पद्धतीनं अक्षरशः बिंदू चौकातला जो ऐतिहासिक बुरुज आहे त्या बुरुजावर आमच्या कार्यकर्त्यांची डोकी फुटली असती इथपर्यंत पोलिसांनी आम्हाला ढकलाढकली केलेली आहे। त्या गोष्टीचा काल सुद्धा आम्ही निषेध केलेला आहे। आणि आज फक्त मी इथं मोर्चाला आलेलो आहे। इथं आम्हाला काही बाकीचं काही करायचं नाही आणि तो आमचा इतिहास नाही आहे। 2012 पासून मी चळवळीमध्ये सक्रिय आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत मोर्चे आंदोलन अटेंड मी केलेले आहेत। हे काय पहिल्यांदा मी मोर्चा आंदोलन करतोय असं नाहीये। त्यामुळे तुम्ही माझा इतिहास तपासा। आम्ही असंविधानिक पद्धतीनं कोणतंही काम, कोणताही मोर्चा, कोणतेही आंदोलन करत नाही। आम्ही संविधानिक मार्गाने
इथं मोर्चा जाहीर केलाय. रीतसर त्यांना काल आमच्या पोलिसांचं काय म्हणणं आहे नेमकं? पोलीस इथून आम्हाला सहकार्य करतो अशी भूमिका घेतलेली होती, मात्र आता डिटेन करण्याची प्रक्रिया आता सुरू केलेली आहे. फसवणूक केलेली आहे आमची. खरं तर आम्ही एक साधा कार्यकर्ता आहे. मी पोलिसांना चुकून टू व्हीलरनं सुद्धा तिथं जाऊ शकलो असतो, पण आम्ही पोलिसांबरोबर सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. निघताना पण आम्ही जाहीर करून निघलेलो आहे. इथं आल्यानंतर सुद्धा आम्ही कल्पना दिलेली आहे, पण त्यांनी आम्ही त्यांच्यावर जो विश्वास ठेवला त्याचा त्यांनी विश्वासघात केलाय. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. माझी अजून सुद्धा विनंती आहे, आम्ही तिथं काही प्रक्षोभक भाषणं वगैरे करायसाठी आलेलो नाही. आम्ही फक्त पानसरेंचं शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचायसाठी आलेलो आहे. त्यामुळे आम्हाला त्यांनी जाऊ द्यावं ही रिक्वेस्ट आम्ही त्यांना अजून सुद्धा करतो. पोलिसांकडून काय सांगण्यात आलंय, काय म्हणणं? ते इथून आम्हाला सोडतच नाहीयेत. इथं मला एकट्यासाठी इथं किती 150-200 पोलीस आलेले आहेत. माझी तब्येत बघू शकताय तुम्ही. एवढ्या पोलिसांची गरज आहे का? त्यापेक्षा एका दुसरा पोलीस आमदार संजय गायकवाडांना कडे पाठवा, त्यांच्यावर गुन्हे नोंद करा, त्यांना अटक करा. आम्हाला काही इथं हाऊस आलेली नाही एवढ्या लांबून इकडे यायची, आणि आमच्याकडे त्यांच्यासारखा पैसा इकडे ढीक पडलेला नाही. आम्ही कष्टकरी गोरगरिबांची चळवळ करतोय. आणि साध्या एकतर मी पूर्ण दिवस झोपलेलो नाही, पूर्ण रात्रभर त्या ट्रॅव्हलरमधून चेंबून आम्ही आलेलो आहे. सकाळपासून मी नाश्ता केलेला नाही. तुम्ही इथं मीडियाचे प्रतिनिधी आहात, तुम्ही बघताय. आमच्या कार्यकर्त्यांपैकी काही जणांनी नाश्ता केलाय, तो पोलिसांनी दिला होता, पण मी अजून सुद्धा नाश्ता केलेला नाही. आत्ता त्यांनी तो नाश्ता कमी पडलेला म्हणून दिलाय, तो मी खाणार नाही. आम्ही इथं नाश्ता करायसाठी आलेलो नाही. आम्हाला गप इथं सोडा, आणि इथं फक्त आम्हाला तुम्ही दाबायचा प्रयत्न केल्यामुळं आम्ही थांबणार, असं जर तुम्हाला गैरसमज झाला असेल तर तो तुम्ही डोक्यातनं काढून टाका. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक लोकशाही मार्गाने वाचन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे लोक इथे जमलेलो आहोत. मात्र ज्या प्रकाशकांना अत्यंत शिवराळ आणि वाईट शिव्या देण्यात आल्या, धमक्या देण्यात आल्या, ते कॉम्रेड प्रशांत आंबी हे इथे आले पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. आता पोलिसांनी येऊन सांगितलंय की त्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे. आम्ही ज्यावेळी त्यांना विचारलं की ते इथे का पोहोचत नाहीये, तर त्यांनी सांगितलं की त्यांना 5-6 किलोमीटरवरच अगोदरच रोखण्यात आलेलं आहे. ही अत्यंत बेकायदेशीर अशा प्रकारची पोलिसांची कृती आहे. लोकशाहीमध्ये अशा प्रकारे एखाद्या शहरामध्ये लोकशाही पद्धतीनं येण्यास कोणतेही पोलीस अशा प्रकारे प्रतिबंध करू शकत नाहीत. विशेषतः कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणाऱ्या, वैचारिक असणाऱ्या माणसाला असं रोखणं हे महाराष्ट्रामध्ये अत्यंत निषेधार्ह आहे. आम्ही सगळेजण त्याचा निषेध करतोय. पोलिसांनी दुसरी धमकी दिलेली आहे, इथे येऊन आमच्या समोर, आम्ही सगळ्या नेत्यांसमोर दिली आहे, 10 मिनिटांमध्ये हे सगळं थांबवा, नाहीतर आम्ही पाहिजे ते करू. मोगलाई माजली आहे का, दादागिरी आहे का, कशा प्रकारचा शब्द तुम्ही वापरताय? मला असं वाटतं की हे पोलिसांचं वर्तन हे अत्यंत निषेधार्ह आहे, लोकशाहीला काळिमा फासणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आम्ही आवाहन करतोय की तातडीने त्यांनी हस्तक्षेप करावा. ज्यांना अटक करायला पाहिजे त्यांना तुम्ही मोकळे सोडता, आणि जे लोकशाही मार्गानं काम करतायत, तुम्ही ती मुलाखत बघा. प्रचंड शिव्या शाप चालू असताना सुद्धा एक शब्द सुद्धा वावग्या प्रशांत आंबी बोललेले नाहीत. अशा सनदशील मार्गाने काम करणाऱ्या माणसाला तुम्ही डिटेन करता. आणि मी आमदार संजय गायकवाडांची मुलाखत ऐकली, ते आता सुद्धा सरळ धमक्या देत आहेत, मी त्या कार्यक्रमात येईल, मी त्याच्यात बसेल. लोकप्रतिनिधी आहात आपण, सभागृहामध्ये आपण पाठवलेले आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही. मंडप या ठिकाणी काढून टाकायला भाग पाडण्यात आले. ठेकेदाराला कुणी फोन केले, हे फोन रेकॉर्ड ठेकेदाराचं तपासलं पाहिजे, आणि कुणाच्या सांगण्यावरून हा मंडप काढून टाकण्यात आला. पिण्याचं पाणी सुद्धा आमदार संजय गायकवाड साहेब, आम्ही बाहेरून आलेल्या लोकांना तुमच्या मतदारसंघामध्ये मिळणार नाही. इतकी असहिष्णुता, मला वाटतं ही छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारी असहिष्णुता नाही. लोकशाही मार्गाने या, आम्ही चर्चा करू, तुमचं काय चुकलं, आमचं काय चुकलं, चर्चा होईल. पण लोकशाही मार्गाने तुम्ही सभागृहाचे प्रतिनिधी आहात, तुम्हाला हे शोभत नाही. सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे. आंबी जे आहेत त्यांना तातडीने इथं आणलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. सनदशील मार्गाने आम्ही सगळ्या आणि पुस्तकाचं वाचन या ठिकाणी होईल, आणि आम्ही आमचं जे काही ठरलेला कार्यक्रम आहे आम्ही तो करणार. परंतु तत्पूर्वी
आंबी यांना तातडीनं इथं येण्यापासून जे रोखलंय ते पोलिसांनी मागं घ्यावं ही आता या क्षणाची आमची मुख्य मागणी आहे.